हाय फ्रेंड, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे बटाट्याची भाजी पिवळी। चला तर आज मी बटाटे शिजवून घेतलेले आहे आणि बटाट्याची मी साल काढून घेत आहे आणि साल माझा आता काढून झालेला आहे। आणि आता जसं वांग्याला आपण कसं फोड्या करून घेते तशा प्रकारे ते बटाट्याची फोड्या करून घ्यायचं। हे बघा अशा प्रकारे। आणि बटाट्याची भाजी खूप टेस्टी लागते आणि पिवळी भाजी बनवायची आहे। अगदी साधी सोपी चपाती बरोबर आपल्याला खाण्या येण्यासारखं। चला तर बघा अशा प्रकारे मी ना तुकडं केलेलं आहे। हे बघा झालेलं आहे माझं बटाटू तुकडं करून। चला तर आता मी कांदा चिरून घेते, मिरची। आता गॅसवर मी कढई ठेवलेला आहे। 1 ते 2 चमचे आता तेल घालून घेते। जितकं तुम्हाला आवश्यकता ऑइली आहे तेल तितकं तुम्ही तेल घालू शकताय। चला तर आता मी 2 ते 2.5 चमचे तेल घातलेलं आहे। आता जिरा मोहरीचं तडका देते। चटचटचा आवाज आल्याशिवाय कांदा आणि मिरची घालायचं नाही। चला तर मग आवाज आलेला आहे। आता मी कांदा आणि मिरची घालत आहे। आता ह्याला 1 ते 2 मिनटं चांगलं भाजायला सोडा। चांगलं 1 ते 2 मिनटं चांगलं भाजल्यानंतर मग जरा चवीनुसार मीठ घालावे। हे बघा मीठ घातलेलं आहे। आणि आता हळद घालून घ्या। पिवळी बटाट्याची भाजी करणार आहे। हळदी 1 चमचा किंवा अर्धा चमचा घालू शकताय। हे बघा आता ह्याला परतून घ्या, एकजीव करून घ्या। आता मी बटाट्याची फोड्या जे करून घेतलेलं आहे आता ह्याच्यात घालून घ्यायचं। भाजून झालेलं आहे माझं, घालायचं। आणि घरचाच मसाला आहे, बाहेरचा काहीच मसाला वापर केला नाही आहे मी। अगदी साधं सोपं बटाट्याची भाजी बनवत आहे। तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि पोरांच्या टिफिनमध्ये डब्यामध्ये चपाती भाजी भाकरी देत जावा। आणि बटाटे पौष्टिक पण आहे। चला तर आता वरनं मी कोथिंबीर घालून घेते। हे बघा तुम्हाला बटाट्याची भाजी पिवळी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा। आणि भाजी माझी तयार झालेली आहे बघा। आता 2 ते 3 मिनटं छानपैकी परतून घ्या। आणि अगदी साधं सोपं मी बटाट्याची भाजी केलेली आहे। तुम्ही माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। असंच माझा व्हिडिओ बघत जावा। आणि कशी वाटली भाजी कमेंटमध्ये नक्की कळवा। चला तर भाजी झालेली आहे। छानपैकी झालेले आहे। चला तर मग बाय।